ठिकाणी आपण होममेड पाणीपुरी केलेली आहे. काय बा इकडे तू काय खाते? पाणीपुरी कोणते सराकडून गेले? धम्मा सराकडून. मस्त लागत ना, एकच नंबर. तुझं नाव काय? तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी लॉग 03 या आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी आज आलो आहे आमच्या शाळेमध्ये. तर शाळेमध्ये आज ऑर्गनाईज केला आहे फूड स्टॉल. तुमचा कोणता वर्ग आहे ना? काय आहे तुमचा फूड स्टॉल? काय नाही, चला आपण जाऊया आता सगळे. हे बघ आपले बंधू लोक. चला आज मुलींचा आहे साडी डे, मस्त आल्यात. चला 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 गायस, पब्लिक आली सगळी आपली. चला 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 पहिली सुरुवात. तर मंडळी तर आज आलो आहे मी आमच्या शाळेत, मानगावाडी आश्रम शाळेत. तर आज आहे आपल्या शाळेचा फूड स्टॉलचा फेस्टिवल आहे. तर आपल्या संपूर्ण चिल्ड्रन मंडळी आहे, छोटी कंपनी आहे, सर्वांनी आपापले स्टॉल मांडले आहेत आणि आपल्या समोर आपले सर आहेत. चला आपण सरांकडे जाऊया. आज सर काय आजचा दिवस स्पेशल? नमस्कार सर्वांना पहिल्यांदा. आणि आज 3 जानेवारी सर्वांना माता सावित्रीच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माता सावित्रीच्या जयंतीच्या निमित्ताने आमचा जो वार्षिक स्नेहसंमेलनाचा आजचा हा 4था दिवस आहे आणि तो आता सुंदर असा पार पाडला जात आहे. या 4थ्या दिवसाचा शेवटचा जो इव्हेंट आहे तो म्हणजे खाद्य मेळावा, म्हणजे फूड फेस्टिवल. दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे फूड फेस्टिवल साजरा करतो आणि आजसुद्धा अतिशय सुंदर असे पदार्थ इथे तयार केलेले आहेत आणि तेही विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. म्हणजे शिक्षकांचं थोडं मार्गदर्शन आहे. आणि आमची पहिलाच आदरणीय मुख्याध्यापक श्री इकारे सर इथे बसलेले आहेत आणि आदरणीय श्री मेरे सर इथे बसलेले आहेत. आणि आम्ही या खाद्य संस्कृतीचे आम्ही पहिले गिराईक म्हणून आम्ही इथे आदरणीय पारधी सरांचा जो इयत्ता 5वीचा जो गट आहे, 5वीचा जो वर्ग आहे, त्या 5वीच्या वर्गाची पावभाजीचे आस्वाद आम्ही घेत आहोत. आणि मी पारधी सरांना खूप खूप कॉम्प्लिमेंट देतो की अतिशय सुंदर अशी पावभाजी झालेली आहे. अतिशय सुंदर. आणि पुढच्या सगळ्या पदार्थांचा हळूहळू आस्वाद घेणारच आहोत आम्ही. परंतु जे काही जय साहेब आहेत, तुम्ही सुद्धा आस्वाद घ्यावा आणि तुम्ही सुद्धा काहीतरी बोलावं अशी मी विनंती करतो. हो नक्कीच सर. तर चला मंडळी आता आपण जेवढे फूड स्टॉल आहेत सर्वांकडे फिरूया. चला पहिली सुरुवात इकडनंच करू, पारधी सरांकडून. चला सर तुमचा कितीचा वर्ग आहे? 5वीचा वर्ग आहे. आज तुमचा मेनू काय आहे? पावभाजी. पावभाजी. तर बघा इकडं. चला किती घ्यायचे? 4 घ्यायचे का? होय. पावभाजी पावभाजी. चला चला मंडळी, तुम्ही माझे व्हिडिओ देखता का ना? देखता ना? तर चला मंडळी, तर आता आपण पुढच्या स्टॉलकडे जाऊया. तुमचा कितवीचा वर्ग आहे? तुमचा काय खाद्यपदार्थाचा आज स्टॉल आहे? कसं आहे, म्हणजे प्लेट कितीला आहे, काय आहे? किती, 1 का 2? शाबाश. अरे चला गुलाबजाम घ्या, गुलाबजाम. शाबाश. चला तर मंडळी, तर आता जाऊया पुढच्या इकडे. हे बघा सगळी मंडळी आहे आपली. चला चला सर तुमचा आवाज बोला बोला. सर तुमचा कितीचा वर्ग आहे? तुमचा आज खाद्यपदार्थ काय? काय? लिंबू सरबत, जिरा 5 रुपये. अरे वा, एकच नंबर. आबा बोर्ड पण लावला आम्ही. ऑफर आहे. ऑफर आहे का? काय? लिंबू सरबत 3 रुपये. चौथी. चला 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 मंडळी, तर आता आपण जाऊया पुढच्या वर्गाकडे.
तर हे बघा सगळे आज मंडळी. सर तुमचा कितीचा वर्ग आहे? नववीचा. आपण बघू शकता आपल्या ढमाळ सरांचा 9वीचा वर्ग आहे. सर तुमचा आजचा खाद्यपदार्थ काय आहे? पाणीपुरी. पाणीपुरी. कशी प्लेट आहे सर? होममेड पाणीपुरी 10 रुपये. या ठिकाणी आपण होममेड पाणीपुरी केलेली आहे. शुद्ध सात्विक आणि टेस्टी पाणीपुरी आहे. ना नफा ना तोटा या तत्वावरती फक्त 10 रुपयामध्ये प्लेट आहे. खा, टेस्ट करा आणि नंतर पैसे द्या. ओके सर. चला तर मंडळी, तर आता आपण जाऊया आपल्या भोसले सरांच्या स्टॉल वरती. भेळ खायला या. भेळ खायला. सर कितीचा वर्ग आहे तुमचा? 8वीचा का? काय तुमचा आज एकच नंबर. ओली भेळ 10 रुपये ओली भेळ. तर मंडळी आपण सरांचं हे बघू शकता. टेस्ट सुंदर पद्धतीने मस्त आधी सजावट सुद्धा केलेली आपल्याला बघायला भेटेल. दिले ना इथं कोथिंबीर आहे सर. हे काय? चिंचेचं पाणी, चिंचेचं पाणी. आणि गुळचिंच इकडं गोड पाणी हो. ते आहे, पुदिन्याची चटणी, आणि तिखट पाणी. बघा इकडं टोमॅटो, कांदा, मिरची सुंदर प्रकारे आपण जसे स्टॉल वरती बघू त्याच पद्धतीने आपण आपल्याला इथं बघायला भेटेल. सराने सुंदर अशी ते साकारलं आहे पुढं आणि सर स्वतः आपल्याला बनवून देत आहेत. एकच नंबर. घे रे, ते 100 दे. हे घे, तुला 10 रुपये द्यायचे. एकच नंबर. चला चला मंडळी, तर आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. तिकडं पण सुद्धा काहीतरी आहे. पोरं असतात सगळे आज. हाय बाय. इकडे तू काय खाते? पाणीपुरी. कोणते सराकडून गेले? धमाल सराकडून. मस्त लागत ना. एकच नंबर. तुझं नाव काय? कुठले आहे तू? शाबाश. तर चला मंडळी, तर आता आपण बाबू तू काय खातो? भेळ. कोणाकडे गेले? कोणता सर आहे? बदडे सर का? मोबाईल आहे तो आण ना. तर चला. हाय 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 हाय. तर काय कितीचा वर्ग आहे बॉस? फ्री आहे का? हा एक चना सुकी भेळ फ्री स्टॉल आहे. ज्या मुलांकडे पैसे नाही आहेत सध्या पण इतर मुलं खातात त्यांना ते योग्य वाटत नाही, म्हणून त्याचं आपण शाळेमार्फत हा फ्री स्टॉल लावला आहे. ज्या पोरांनी येऊन इथं आस्वाद घ्यायचा आहे. एकच नंबर. एकच नंबर. काय मसाला चना का? एकच नंबर. तर मंडळी ही आपल्याला सरांनी आयडिया केली ती पण अप्रतिम आहे. मस्त वाटली मला पण. कारण ते खरं आहे सगळ्या मुलांकडे पैसे नसतात. काही गाणे लवकर खाऊ खाऊन संपलेले असतात. त्यामुळं फ्रीमध्ये आहे. तर सर्वांनी मला पण भेटेल का फ्री? हा का? चला चला. मस्त आहे मस्त आहे. तर मंडळी ह्या आपण इकडे बघू शकता. सर तुमचा वर्ग कितवीच आहे? आमचा वर्ग पहिली, दुसरी, तिसरी. अरे वा मस्त. तर बघू शकता आपण आपल्या बदडे सरांचा खाद्यपदार्थ आहे तो आहे भेळ, सुकी भेळ. हे बघा. तर सर्व आपले विद्यार्थी मित्र बघा कसले आज संपूर्ण मस्त एन्जॉय करत आहेत. हे बघा. आणि आज मुलींचा साडी डे आहे. हे बघा. तर मंडळी, तर मी आहे आता आपण सध्या आपल्या शाळेवरती आणि आज संपूर्ण मंडळीत एकदम असा आनंदाचा वातावरण पसरलेलं आहे. हे बघा इकडं हे आपले विजू दादा. बेळपुरे. तर मंडळी, तर आता आपल्याला भेटले आहेत साखरकर सर. हे बघा सर काय टेस्ट करता तुम्ही? अरे छान छान चमचमीत भेळ भोसले सरांची. हा का? एक नंबर. दुकानात पण मिळणार नाही अशी भेळ आहे. चविष्ट भेळ. सगळ्यांनी या आणि सगळी संपून टाका. हो, फक्त नक्की. 10 रुपये. फक्त 10 फक्त रुपये. 10 रुपये. चला. तर आता आपल्याला इथं आहे सर. या या या. नमस्कार. या सर्वांनी आजचा आनंद मिळाला आणि मुलांनी केलेल्या ह्या श्रमाला सगळ्यांनी प्रतिसाद देऊया आणि त्यांचा आनंद द्विगुणित करूया. हो या 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 या. सर्वांनी या. सर्वांनी या. तर या बघा आपल्या पुढं पण आपला मित्र आहे पाणीपुरी का? सर काय बोलाल मग आजच्या दिवसात? आजचा
मुलांनी सगळ्यांनी चांगलं छान छान खाऊ बनवलेलं आहे. खाऊन खाऊन पोट भरला माझा. चला मस्त. तर हे बघा आपले सर इकडं पण आहेत. तर मंडळी खूप जोरात असा आपला फूड फेस्टिवल चालू आहे. सर्व मुलांनी फुल प्रतिसाद दिला आहे सगळ्या स्टॉलला. तर हे बघा आपण बघू शकतो सगळ्याकडे ग्रामस्थ मंडळी. तर हे बघा आपण आता ह्या बाजूला ते आपले थोरात सर. सर तुम्ही नाही जात आज काय खायला मुलांचा? खाऊन बघा आपल्या थोरात सरांनी पण खूप सारे पदार्थ ट्राय केले आहेत बघा. हे बघा आजचे प्रमुख पाहुणे आहे का एक बाजूला थांबले डायरेक्ट. काय बोलायचं आता? नाही सर बंदे देतात. मी बघितला 500 रुपयाची नोट दिली. चला थांबा. तर मंडळी तर आपण आहोत आपल्या आश्रमशाळा मानगावाडी या आपल्या शाळेमध्ये. आणि आज आपला इथं त्यांच्या स्नेहसंमेलनाचा 14 दिवस होता म्हणजे आहेच. आणि आज त्या निमित्ताने आपल्या खाद्यपदार्थ असं दुकान म्हणजे फूड स्टॉल आपण म्हणू शकतो तर तो होता. तर सर्व वर्गाचे शिक्षक आणि त्यांचे सर्व विद्यार्थी यांनी मिळून सर्व असे सुंदरपैकी असे स्टॉल त्यांनी उभारलेत आणि एकदम भारी. सगळे मुलं पण आवर्जून त्या स्टॉलला भेट देतात आणि खाऊ खातात. हे बघा खाऊ खातात. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि त्या अगोदर तुम्हाला दाखवतो आपल्या अंगणवाडीचे विद्यार्थी पण आलेत आमच्या मम्मीसोबत. तर बघा मम्मी हे बघा अंगणवाडीच्या दोन्ही बाई उपस्थित आहेत. इकडे बघ काय करा. चला